नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या म्हणून आपण या दिवशी घरातील संपूर्ण दिव्याची साफसफाई करतो आणि या दिवशी दिव्याची पूजा सुद्धा केली जाते. म्हणूनच या अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात आणि या दीप अमावस्येनंतरच श्रावण महिन्याला सुरुवात होते. तर ही दीप अमावस्या साजरी केव्हापासून केली जाते किंवा मग याची नेमकी पौराणिक कथा काय आहे ती आता आपण पाहणार आहोत. तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत आणि गौरी अशी 2 मुले होती. त्यांच्या लहानपणीच दोघांनी म्हणजेच बहीण भावांनी असं ठरवलं होतं की बहिणीला म्हणजेच गौरीला ज्या मुली होतील त्या तिने भावाच्या मुलाला द्याव्यात. पुढे गौरीला 3 मुलं झाली आणि विनीतला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव हे सगुणा होते. गौरीच्या घरामध्ये म्हणजे बहिणीच्या घरामध्ये लक्ष्मी नांदत होती. बहीण ही खूप श्रीमंत होती आणि भाऊ हा खूप गरीब परिस्थितीमध्ये होता. भाऊ गरीब असलेला पाहून ती स्वतःच दिलेलं वचन विसरली आणि आपल्या पहिल्या 2 मुलींची लग्न बहिणीने अत्यंत श्रीमंत घरामध्ये लावून दिली आणि नंतर आता ती 3ऱ्या मुलीचा म्हणजे सगुणेचा विचार करू लागली होती. पण त्या सगुणीला ही गोष्ट कळाली की आपल्या आईने म्हणजेच गौरीने तिच्या भावाला वचन दिले होते की माझ्या 3ही मुली मी तुझ्या 3 मुलांना देईन. हे वचन आपण मोडणार नाही हा निश्चय सगुणेने केला होता आणि तिने मामाच्या म्हणजेच विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले. गौरी म्हणजेच तिची आई तिच्यावरती खूप संतापली, परंतु तिने तिचं काहीच ऐकलं नाही. लग्न करून ती विनीतच्या घरी गेली आणि गरिबीतच आपला संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली होती. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावरती येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे त्या घारीला समजले आणि ती वस्तू तिथेच टाकून ती घार उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच सगुणाने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन सगुणेला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले. तेव्हा सगुणा ही अत्यंत चतुर अशी स्त्री होती. सगुणीने मागितले की येत्या शुक्रवारी राज्यामध्ये अशी दौंडी काढा की फक्त माझ्याच घरामध्ये दिवे लागलेले असावेत. अन्य राज्यामध्ये कुठेही कोणाच्याही घरी त्या शुक्रवारी दिवे लावू नये असा तुम्ही हुकूम काढा. तेव्हा राजाने तिची अट मान्य केली. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तो शुक्रवार होता दीप अमावस्येचा. तिने उपवास केला होता. राज्यात कोणाच्याच घरी त्या दीप अमावस्येच्या दिवशी दिवे लागले नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला सगुणेने उभे केले आणि त्यांना असं सांगितलं की येणाऱ्या सवाष्ण बाईकडून मी परत जाणार नाही असे वचन घ्या. तिला शपथ घाला व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून मी कधीही परत येणार नाही असे वचन घ्या आणि तिला शपथ घाला असं सांगितलं होतं. आणि अशा पद्धतीने तिने आपल्या एका दिराला आपल्या दरवाजाच्या समोर उभे केले, दुसऱ्या दिराला घराच्या मागच्या दारामध्ये उभे केले. त्या दोन्ही दिरांनी येणाऱ्या लक्ष्मीकडून असे वचन घेतले की मी कधीही तुमच्या घरातून परत जाणार नाही अशी वचन घेऊनच ती लक्ष्मी घरामध्ये प्रवेश केली. आणि जी दारिद्र्यता होती ती बाहेर जात होती किंवा जी अवदसा होती ती घरातून जात होती आणि तिने सुद्धा असं वचन दिलं की मी या घरामध्ये परत कधीही येणार नाही. हे वचन घेऊन ती निघून गेली होती. या घटनेमुळे सगुणेच्या घरात कायमस्वरूपी लक्ष्मीचा वास राहिला आणि घरामध्ये खूप धान्याची भरभराट झाली. राज्यातील लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले कारण सगुणेने
औदासेला म्हणजेच दारिद्र्यतेला माझ्या घरामध्ये परत कधीही येऊ नको असे वचन घेतले होते आणि लक्ष्मीकडून असे वचन घेतले होते की माझ्या घरामधून ती बाहेर कधीही जाऊ नये। त्याच्यामुळेच तिच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि कायम लक्ष्मीचा वास त्या घरामध्येच राहिला। तिच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासली नाही। तिच्या घरामध्ये धनधान्य हे खूप आनंदामध्ये नांदू लागले। त्यामुळेच ही कथा प्रत्येक दीप अमावस्येला सांगितली जाते किंवा मग वाचली जाते, कारण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करणं, घरातील संपूर्ण ठिकाणी दिवे लावणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। दिवे लावल्यामुळेच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं। त्यामुळेच दीप अमावस्येला दिव्यांची पूजा जरूर करावी आणि ही कहाणी जरूर वाचावी किंवा ऐकावी। जर ही कहाणी तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।